कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्धते विदितात्मनां. जिही विषयापासून निरतले चित्त आपुले आपण जिंकले ते निश्चित तेथ सुटले चेतीची ना. हा भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातला 26वा श्लोक आहे. यातली पदाशी आहेत. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितः ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. याचा अन्वय असा आहे. कामक्रोधवियुक्तानां यतचेतसां विदितात्मनां यतीनां ब्रह्मनिर्वाणं अभितः वर्तते. याचा अन्वयानुसार असा. काम व क्रोध यांनी रहित असलेल्या चित्ताचे संयमन केलेल्या आत्म्याला साक्षात जाणलेल्या संन्याशांचा मोक्ष जिवंतपणे व मेल्यावरही असतो. आज कार्तिकी एकादशी आणि त्या निमित्ताने ही सेवा आहे. रस्ते अगदी रिकामी आहेत. काळानुरूप लोकांचं महत्त्व कशाला द्यायचं हे बदलत चाललं. अशी मंडळी मी पाहिली की त्यांनी वारीमुळं घरातल्या विवाहाला सुद्धा थांबले नाही. की तुम्हाला तर काय त्याचं महत्त्व कळत नाही, वारीचं काय ते मी चाललो म्हणून निघाली लोकांना पाहिजे. आता ते महत्त्व बदलत चाललं. प्राधान्य कशाला द्यावं हे मनुष्याला हळूहळू दिवसेंदिवस कळत नाही. काळाचा महिमा आहे. असो, हा जो 5वा अध्याय याचं नाव आहे कर्मसन्यास योग. एकीकडे भगवंत स्वतः असं सांगतात, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कर्म न करता एक क्षणभर सुद्धा राहता येत नाही असं एकीकडे सांगतात. नाही का अध्यायाचंच नाव कर्मसन्यास योग. कर्म टाकता येत नाही तर कर्माचा संन्यास कसा घ्यायचा? तर त्याचं उत्तर आहे कर्मसन्यास. याचा अर्थ आहे कर्मफल संन्यास. कर्माचं फळ टाकताय. कर्माच्या करण्याच्या पूर्वी त्या कर्माच्या फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं म्हणजे कर्मसन्यास आहे. त्यातही एक सूक्ष्मता अशी आहे, निष्काम कर्म करत असताना ते विहित असलं पाहिजे ही त्याची पहिली अट आहे. निषिद्ध कर्म कधीही निष्काम नाही आहे, होऊ शकत नाही. निषिद्ध कर्म असायचे करूच नाही. म्हणून विहित कर्माची शाखा निष्काम कर्म. गुरुदेव महाराज आम्हाला जेव्हा नकाशा काढून शिकवतात तेव्हा वर लिहायचं कर्म, त्याच्या काही 2 शाखा काढायच्या. एकाला लिहायचं विहित, एकाला लिहायचं निषिद्ध, आणि विहितच्या खाली पुन्हा 2 शाखा काढायच्या. त्याला म्हणायचं सकाम आणि निष्काम. म्हणून निषिद्ध हा विषय संपला, तो तुटला सुटला, तिकडं आता जायचंच नाही. आता विहित कर्मामधलं करत असताना ते निष्काम केलं पाहिजे. सामान्यतः लोकांचा समज असा आहे किंवा अपेक्षा अशी आहे की त्यांचं निषिद्ध कर्म ते जे करतात त्याचं फल त्यांना होऊ नये, आणि जे विहित कर्म करतात त्याचं चौपट फळ मिळावं, किंवा आपण न केलेल्या चांगल्या कर्माचंही आपल्याला फळ मिळावं अशी अपेक्षा आहे. असं घडत नाही. म्हणून कर्मसन्यास याचा अर्थ आहे कर्मफल संन्यास. आणि त्या कर्मफल संन्यासामधला हा श्लोक आहे. सगळ्यात पहिलं पद वापरलंय कामक्रोध वियुक्तानां. कामक्रोधाची गंमत अशी आहे, त्याची उत्पत्ती ही विषयाच्या ध्यानापासून आहे. भगवंतांनी सांगितले ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽपि जायते. ती एक एक परंपरा आहे. एकातून दुसरं उत्पन्न होतं, निर्माण होतं. म्हणजे चांगल्या गोष्टी असो किंवा वाईट गोष्टी असो, एकदा ती सुरुवात झाली की एकातून दुसरं उत्पन्न होत जातं. उजव्या बाजूचं सांगायचं तर विवेक उत्पन्न झाला की वैराग्य होतच. वैराग्य निर्माण झालं की समाधी षटक संपत्ती येतेच. विवेक प्रामाणिकतेने उत्पन्न होणं फार कठीण आहे. म्हणजे विवेक झाला असं वाटणं वेगळं, विवेक उत्पन्न होणं वेगळं. म्हणजे मला कळतंय असं वाटणं वेगळं, कळणं वेगळं आहे. ज्याला कळलं असं वाटतं तो सगळ्यांना सांगत सुटतो मला कळलं, आणि ज्याला खरं कळतं त्याचं बोलणं थांबतं लक्षात. म्हणजे कळलं इतकं सांगण्या इतकं सुद्धा बोलणं राहत नाही. म्हणून कळल्यासारखं वाटणं वेगळं आणि कळणं वेगळं. तसं खरा विवेक उत्पन्न झाला असं वाटणं वेगळं आणि खरा विवेक उत्पन्न होणं वेगळं. त्या आता आपण लहान मुलांना नाव विचारतो
तर तो पहिल्यांदा फक्त आपलं स्वतःचं नाव सांगतो. मग त्याला तो समोर तो विचारतो तुझं पूर्ण नाव सांग. मग तो पूर्ण नाव काय सांगतो? स्वतःचं नाव, बापाचं नाव, आडनाव असं सांगतो. त्याप्रमाणे विवेकाचं विवेक हे नुसतं नाव आहे. त्याचं पूर्ण नाव आहे नित्यानित्य वस्तू विवेक, हे त्याचं पूर्ण नाव. नित्य काय, अनित्य काय, सत्य काय, असत्य काय, याचं नेमकं ज्ञान होणं हे विवेक आहे. आता वैराग्याचं लक्षण पहा. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या, त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. इच्छा हे वैराग्य. त्यातली 2 पदं महत्वाची आहेत. पहिलं म्हणजे मानलेला आणि दुसरं इच्छा. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तो भोग अनुकूल नाही, अनुकूल मानलेला आहे. तुम्हाला व्यवहारातली सूक्ष्मता सांगायची तर मानलेला मुलगा ना असलेला मुलगा याच्यात जमीन आसमानचा अंतर आहे. आता ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एकदा भेटा मानलेल्या मुलाला ना असलेल्या मुलाला, म्हणजे कळेल. त्याप्रमाणे अनुकूल मानलेलं वेगळं, अनुकूल असलेलं. आपल्याला अनुकूल काय आहे याचा जर विचार केला तर आत्मा सोडून काहीही अनुकूल नाही. म्हणून तर उपनिषद सांगतात आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. कोणत्याही वस्तूच्या ठिकाणी असलेली आपली प्रीती ही आत्मरूपासाठी आहे. जर आत्मरूपाला अनुकूल ती वस्तू नाही असा निश्चय होईल तर त्या वस्तूकडे असलेलं आकर्षण संपुष्टात येतं. मनुष्य पुन्हा त्या विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न सुद्धा करत नाही. तुम्ही व्यवहारतः ते एक सुभाषित असं सांगतं, अतिपरिचयाद अवज्ञा संततगमनादना भवती मलये भिल्ल पुरंधरी चंदन तरु काष्ठम इंधनम कुरुते. त्या मलय पर्वतावरच्या ज्या स्त्रिया आहेत त्या सरपण म्हणून चंदन वापरतात. इथं लोकांना कपाळाला लावायला मिळत नाही. म्हणून वस्तूचं ज्ञान होणं, यथार्थ त्या वस्तूचं महात्म्य समजणं फार महत्वाचं. आपल्या आश्रमात एक विद्यार्थी होता आणि तो विद्यार्थी रोज स्नानाला जाताना समोरून जायचा. म्हणजे तिथे गुरुवारी महाराज बसतात, तिथे पूर्वी पडवी होती छोटी आणि मध्ये थोडी मोठी जागा होती. तर तिथून तो विद्यार्थी रोज इंद्रायणी मातेच्या स्नानाला जायचा आणि यायचा. तर तिथे एक झाड होतं, त्याच्यावर त्याचा पाय पडायचा होता. मग एक दिवस तात्या महाराजांनी त्याला मोळीकडे पाहिलं, हे झाड कशाचे तुला माहिती? हे औषधी झाड आणि त्या झाडाने क्षयरोगावर उपाय होतो. म्हणजे ज्या रोगावर कशाने उपाय होत नाही त्याच्यावर या झाडाने होतो असं त्याला सांगितलं. दुसऱ्या दिवशी तिने त्याला आळं केलं, मग पाणी घालायला लागला, जपून जायला लागला. झाड तेच आहे, माणूसही तोच आहे, पण त्या झाडाचं यथार्थ ज्ञान झालं. त्याप्रमाणे विवेक झाला असं वाटणं, विवेक निर्माण होणं हे फार वेगळं. म्हणून अनुकूल मानलेली वस्तू म्हणण्यामध्येच गोष्ट आहे की त्या वस्तूचं खरं स्वरूप त्याला ज्ञान आहे, ज्याला विवेक म्हणतात. मग विवेक जर उत्पन्न होईल तर अनित्य वस्तूच्या प्राप्तीची इच्छा कधीही निर्माण होणार नाही. आणि अनित्य वस्तूच्या प्राप्तीची इच्छा नसणं हेच वैराग्य. म्हणून विवेकातूनच वैराग्य. विवेकासहित वैराग्याचे बळ हे तर ठीकच आहे, पण विवेक असेल तरच वैराग्याचे बळ हे लक्षात ठेवा. विवेक नसेल तर वैराग्य होऊच शकत नाही. म्हणून विवेकासहित म्हणण्यामध्ये विवेक झाला का नाही हे तपासून पाहणं फार गरजेचं. आणि विवेकासहित वैराग्य उत्पन्न होईल तर समाधी षटक संपत्ती पुढे उभीच आहे. इंद्रिय निग्रह करण्याकरता, इंद्रिय निग्रह काय आहे? इंद्रिय निग्रह म्हणजे विषयाकडे चाललेली इंद्रियाची धाव थांबवणं. आणि ती थांबण्यामध्ये इच्छा रहितता फार महत्वाची. ती झाली ना वैराग्य, इच्छेलाच वैराग्य म्हटलं ना, मग ती इच्छा निवृत्त झाली विषय प्राप्तीची, म्हणजेच आता इंद्रिय तिकडे जाणार नाही. म्हणून खरा क्रम असा आहे, दम शम असा खरा क्रम आहे. कारण इंद्रिय निग्रहाशिवाय मनोनिग्रहाचा उपयोग नाही. पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, मनोनिग्रहाशिवाय इंद्रिय निग्रहाचा उपयोग नाही. म्हणून शमाला पहिलं ठेवलं. कारण इंद्रिय विषयापासून थांबतील, मन नाही ना थांबत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मन थांबलं का नाही हे ज्याचं मन त्याला कळणार आहे, दुसरा सांगू शकत नाही. म्हणजे मी जिलबी खात नाही तर मला जिलबी खायची इच्छा आहे का नाही हे मलाच माहिती. म्हणून गुरुवर्य महाराज फार चांगलं सांगतात की जसं सद्गुरूंना आपला अधिकार कळतो, जसा ईश्वराला आपला अधिकार कळतो, त्याप्रमाणे आपल्याला स्वतःला आपला अधिकार कळतो. फक्त आपण प्रामाणिक राहिलो आणि वैराग्य उत्पन्न होईल तर समाधी षटकानंतर मुमुक्षुतेशिवाय दुसरं काय असू शकतं?
दुसरा पर्यायच नाहीये पुढे. म्हणून एक खरा विवेक जर उत्पन्न होईल तर पुढे तुम्हाला मुमुक्षुतेशिवाय आणि मोक्षाशिवाय दुसरं फळच नाही. आता त्यातली सुद्धा एक गंमत सांगतो आपल्याला. ज्याला मोक्षाची इच्छा नाही असा मनुष्य विवेक प्राप्तीत तरी प्रवृत्त होईल का? होणार नाही. म्हणून खरा क्रम कसा पाहिजे? मुमुक्षू पहिलं पाहिजे आणि मग विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती पाहिजे. पण गंमत अशी आहे की विवेक वैराग्य आणि समाधी षटक प्राप्त झाल्यानंतरही मोक्षाची इच्छा शिल्लक राहिली पाहिजे ना, ती राहत नाही. लक्षात ठेवा. असं आहे, भगवत प्राप्तीकडे जात असताना रुद्धी सिद्धी प्राप्त होतात की नाही? होतात. मग रुद्धी सिद्धी प्राप्त झाल्यावर माऊली लिहितात ना, रुद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही, उपाधी नाम प्रतिबंध. त्याप्रमाणे मोक्ष प्राप्तीला मुमुक्षुता प्राथमिक पाहिजेच आणि ती सगळ्यांच्या ठिकाणी आहेच सामान्य रूपाने. मोक्षाचं स्वरूप काय? सकल दुःख निवृत्ती परमानंद. कोणाला इच्छा नाही ती. कुत्र्याला आहे, गाढवाला आहे, बैलाला आहे, माणसाला आहे, सगळ्यांना आहे. तीव्र म्हणून ते मूळ हिंदी विचारसागरामधलं वाक्य, तीव्र जिज्ञासू कोणी मोक्ष होवे. ही तीव्रता फार महत्वाची. म्हणून मुमुक्षू शेवटी ठेवली. बघा तुम्ही तुम्ही साधं बघा, माणूस जर गरम पाण्याने आंघोळ करत नसेल तर त्याचाही एवढा अभिमान ठेवतो की काही विचारू नका. मी गार पाण्याने आंघोळ करतो, रोज 100 लोकांना सांगतो. म्हणजे देहाभिमान किती टोकाचा आहे विचार करा तुम्ही. मग एवढ्या बारीक गोष्टीचा जर अभिमान धारण करतो तर ज्याला विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक संपत्ती आहे, त्याची मुमुक्षुता शिल्लक राहील का? आणि जर राहील तर तो खरा मुमुक्षु. माझा पाहिलं मी अनेक मुलांचं विचारसागर ऐकून झाला तर झालं, आता काय काय शिकायला, आता झालं की असं नाही, आता सुरू झालं. किंवा माळ घातली झालं नाही, माळ घातली की सुरू झालं. गुरुवरे महाराज फार सूक्ष्म वाक्य सांगतात ते की वारकरी माळ घालतो ही गोष्ट बरोबर आहे, पण माळ घालणारा प्रत्येक जण वारकरी असं नाही. कारण माळ हे बहिरंग आहे, त्या मागची भूमिका अंतरंग आहे. ती ज्याच्या ठिकाणी असेल तो खरा वारकरी. त्याप्रमाणे जसा एकदा विवेक उत्पन्न झाला की मोक्ष निश्चित आहे, त्याप्रमाणे एकदा विषयाचं ध्यान केलं की प्रणाश निश्चित. मधले सगळे येणार. विषयाचं ध्यान केलं की त्याच्या संगतीमध्ये प्रवृत्ती होणार. विषयाच्या संगतीत गेला की त्याच्या अजून प्राप्तीची इच्छा होणार. तुम्ही बघा ना, ज्याला खायला मिळत नाही तो खायला मिळाल्यावर इतका खायला लागतो त्याला मर्यादाच कळत नाही. कारण त्या संघामध्ये गेल्यानंतर विषयाच्या ध्यानासहित संघ आहे. ध्यानामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट पातंजली योगशास्त्रामध्ये 2-3 प्रकारांनी मार्ग सांगितले. पहिला मार्ग असा सांगितलाय की स्थूल स्वरूपाचं आलंबन घेऊन ध्यान केलं. ज्याचं अतिशय बहिरंग चित्त आहे, बहिर्मुख आहे, त्यांनी स्थूल स्वरूपाचं आलंबन ठेवलं पाहिजे. एखादी भगवंताची मूर्ती किंवा चित्र किंवा दिवा असं काहीतरी समोर लावून ध्यान केलं पाहिजे. दुसरी पायरी सांगितली सूक्ष्म स्वरूपाचं आलंबन, म्हणजे ज्याच्या स्थूल स्वरूपाचं ध्यान केलं त्याच्याच सूक्ष्म स्वरूपाचं ध्यान केलं पाहिजे. तिसरी पायरी सांगितली निरालंबन ध्यान. आलंबनाची आवश्यकताच लागता कामा नये, सहजतेने चित्ताची स्थिरता झाली पाहिजे. ह्याला जर ध्यान म्हणत असतील त्याप्रमाणे विषयाचं ध्यान या शब्दाचा अर्थ सुद्धा सहजतेने, विषयावरील सहज वासना असलेली, सहज नाम प्रयत्न रहित. विषयाचं ध्यान करायला प्रयत्न करावाच लागत नाही. विषयाचं ध्यान सहज स्वाभाविक आहे. आणि त्या संघातून काम उत्पन्न होतो, क्रोध उत्पन्न होतं आणि पुढे प्रणाश होतो. म्हणून इथे भगवंतानी काम क्रोध वियुक्ताना हे जे पद वापरलं त्यामध्ये ध्यान रहितता अंतर्गत. त्याच्या चित्तामध्ये विषयाचं ध्यानच येत नाही, म्हणून काम क्रोध रहित. त्याचा विषयाशी कधीही संग होत नाही, म्हणून काम क्रोध रहित. विषयाच्या संघामध्ये ना उपभोग घेत असताना सुद्धा तो इच्छा रहित असतो. दुर्मिळ गोष्ट आहे. परवा एक विद्यार्थी मला येऊन सांगत होता की माझ्याकडून काही गोष्टी इच्छा नसतानाही निषिद्ध करतात. म्हणलं अशक्य, अशक्य. इच्छा रहिततेने उपभोग हा फक्त ज्ञानी पुरुषाचा घडतो, दुसऱ्या कोणाचाही घडत नाही. त्याचं कारण आपली त्याविषयी अनुकूल प्रतिकूल काहीतरी बुद्धी असतेच, त्याच्या उपभोगाविषयी आपली इच्छा असतेच, त्याशिवाय घडणारच नाही. इच्छा नाही तरी मी केलं असं घडत नाही.
अनेक लोक सांगतात की माझी इच्छा नव्हती पण मला करावं लागलं. असं घडत नाही. इच्छा नाही तर करतच नाही मनुष्य. इच्छा असेल तरच करतो. म्हणून मी इच्छा रहित होतो, माझ्याकडून घडलं हे खोट आहे. त्याप्रमाणे कामक्रोध वियुक्त आहे याचा अर्थ त्या विषयाचं ध्यान त्याच्या चित्तात नाही, त्या विषयाचा संग त्याच्या चित्तात नाही. म्हणून तर ज्ञानी मनुष्य विषयाच्या उपभोगामध्ये जेव्हा प्रवृत्त होतो तेव्हा तो प्रारब्धवशात आणि इच्छा रहिततेने प्रवृत्त होतो. हे फार महत्त्वाचं. सामान्यांची विषयातली प्रवृत्ती आणि ज्ञानी मनुष्याची विषयातली प्रवृत्ती ही जरी उपभोगाच्या दृष्टीने समान असली तरी इच्छेच्या दृष्टीने अतिशय भिन्न. ज्ञानी मनुष्य संपन्नतेतही तसाच राहतो, विपन्नतेतही तसाच राहतो. त्याची मनाची स्थिरता सतत आहे. म्हणून कामक्रोध वियुक्ताना. दुसरं पद वापरलंय यतचेतसा. दुसरं पद वापरलंय यतचेतसा. एकदा एक गृहस्थ गुरुरे महाराज अनेक वेळा एक गोष्ट सांगतात. ते रामनामी द्यायचे येणाऱ्या प्रत्येकाला, म्हणजे रामाचं नाम लिहिलेलं उत्पन्न प्रत्येकाला घालायचे. आणि ते एकदा आजारी पडले तर गुरुरे महाराज त्यांना भेटायला गेले. तर ते हातात एक चिठ्ठी घेऊन वाचत होते. त्यांना गुरुरे महाराजांनी विचारले काय. म्हणले एक फकीर आला होता, त्यांनी सांगितलं तुम्ही हे वाचा, तुम्हाला बरं वाटेल. तर गुरुदेव महाराज म्हणल्यावर तुम्ही सगळ्या जगाला रामनामी देता, तुम्ही हे वाचते बरोबर आहे. तर त्यांनी सांगितलं महाराज खरं सांगू का, मी जरी लोकांना रामनामाचा उपदेश करत असलो तरी माझी स्वतःची तशी श्रद्धा नाही, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे लोकांना उपदेश करणं हा विषय, म्हणजे उपदेश करणारा सुद्धा यतचेतस असेल असं सांगता येईल. यतचेतसा म्हणजे मनावर पूर्ण नियंत्रण प्राप्त करणं. आपली म्हणजे माझ्यासारख्याची गंमत अशी आहे की ज्यावेळी आपण भगवंताचं खरं तर असं आहे की आपल्या प्रपंचावर आपल्या परमार्थाचा प्रभाव दिसला पाहिजे. पण गंमत अशी आहे की आपल्या परमार्थावर प्रपंचाचा प्रभाव दिसतो. आम्ही एका भागात गेलो, तीर्थस्वरूप मालक होते बरोबर, आणि आमची ती कोकणातली पोरं होती. तर तिथे एका घराचं नाव होतं कीर्तन सदन. मला म्हणले काय सात्विक मनुष्य आहे, घराचं नाव कीर्तनावरून ठेवलं. तो आमच्या बरोबर तर म्हणतो आमच्या ओळखीचं आहे, कीर्तन करू करू बांधलंय. म्हणून यतचेतसा कठीण आहे फार. ही पदं जितकी सोपी वाटतात ना, प्रत्यक्षात एक एक अक्षर त्यातला अतिशय कठीण आहे. संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं तरी सुद्धा एखादं लक्षण आपल्या जीवनात प्रगट होईल, अभिव्यक्त होईल असं सांगता येत नाही. कितीतरी माणसं मरताना दुःखी कष्टी असतात, कितीतरी माणसं मरताना विषयाचं ध्यान करतात. आमच्या संबंधामध्ये एकाला काही त्रास झाला, आयुष्यभर श्रवण केलं, पण ते बडबड करायला लागलं. बडबड करताना सगळी प्रपंचाचीच. तर तो जवळचा माणूस म्हणतो यांनी आयुष्यभर परमार्थ केला, विषयाशिवाय काही बोलत नाही, असं कसं काय. तर आता असं झालं, आता खरं अभिव्यक्त व्हायला लागलं. कारण आतापर्यंत नियंत्रण होतं, काय बोलायचं काय बोलायचं नाही. मनात असलेलं बोलणारी फार थोडी लोक आहेत, फार थोडी. 99.99% लोक असे आहेत जे मनातलं कधीच बोलत नाही. मनात एक असतं, बोलतात दुसरंच. आणि जे मनातलं बोलतात त्यांना हा त्रास होणार नाही, पण मनात एक ठेवतात, बाहेर एक बोलतात. मग जेव्हा त्या मनावरचं नियंत्रण जातं तेव्हा मनातलं खरं थेट बाहेर यायला लागतं.
मग आजूबाजूची लोक स्थिमित होतात की कसं काय. म्हणून येत चेतसा, इंद्रियांचा निग्रह, मनाचा निग्रह शरीरामध्ये क्षमता असताना केला पाहिजे. लोक मला विचारतात तरुणपणामध्ये किंवा बालवयामध्ये हे धर्माचं आचरण किंवा हे काय कामाचं. तर शास्त्राचा उपदेशच तो आहे, कौमारात आचरित प्राज्ञा धर्मान भागवतान इह. धर्माचं आचरण कुमार अवस्थेमध्येच आपल्या जीवनात मांडलं पाहिजे. कुमार या शब्दाचा अर्थ आहे प्रजनन क्षमता नसणारा, त्याला कुमार म्हणतात. त्या वयामध्ये धर्माचं आचरण अंगी बांधलं पाहिजे. कारण एकदा मनुष्याची इंद्रिय शिथिल झाली की पुन्हा त्यांना नियंत्रण आणणं फार कठीण. म्हणून पहिल्यापासूनच त्या इंद्रियांना आणि मनाला आपल्या ताब्यामध्ये तो ठेवतो. म्हणून येतच येत तसा. आणि सगळ्यात महत्वाचं पद वापरलेलं आहे विदित आत्मा. हे फार कठीण, म्हणजे एकापेक्षा एक कठीण आहे. पुढचं विद धातू आहे, त्याचा अर्थ जाणणे असा होतो. आणि शास्त्राचा पहिला सिद्धांत आहे की आत्मस्वरूप ज्ञानाला विषय होतो. कुठले विषयत्वाने जर तुम्ही त्या आत्मस्वरूपाला जाणू जाल तर तुम्हाला ते कधी जाणता येत नाही. भगवंत पद वापरतात विदित. विदित या शब्दाचा अर्थ भूतकाळे जाणून झालं त्याचं. म्हणजे ज्याला जाणणं शक्य नाही त्याला जाणून झालंय असं कसं म्हटलं तर त्याचा अर्थ करायचा आत्मस्वरूपाला त्यांनी ओळखलं आहे. आत्मस्वरूपाला ओळखला आहे याचा अर्थ अनात्म पदार्थाची व्यावृत्ती केलेली. आत्मरूपाकडे जाताना वेदाला सुद्धा व्यावृत्तीचाच मार्ग घ्यावा लागतो. विधिमुखाने वेदही सांगत नाही, उपनिषदही सांगत नाही, संतही सांगत नाही. जिथे जिथे तो पंचदशीत फार सुंदर आला विषय की विधिमुखाने प्रतिपादन केलेल्या चैतन्याच्या विषयीच्या सर्व पदांचं तात्पर्य सुद्धा व्यावृत्ती. मौलींनी लिहिले त्याच्यावर असताची व्यावृत्ती सत म्हणवाले, जडाची समाप्ती चिद्रूप आहे. असत नाही हे सांगण्यासाठी सत्पद आहे. चैतन्याचं स्वरूप असं आहे की निर्गुणोपासनेचं प्रकरण आहे बघा पंचदशी. तिथे हा विषय आलाय की निर्गुणोपासना कशी शक्य. मग गुणरहिताला जर निर्गुण म्हणतात तर त्याची उपासना कशी. तर त्यांनी इतकं सुंदर दिलंय वर्णन. ते सांगतात की ज्याची उपासना करता येत नाही असं चैतन्य नाही, आणि ज्याची उपासना केली जाते असं चैतन्य नाही, हीच निर्गुण उपासना. म्हणजे करता येत नाही असं नाही आणि करता येतं असंही नाही. याचाच अर्थ असा की जे आहे म्हणून दाखवता येत नाही आणि ज्याला नाही म्हणण्याची सोय नाही. त्याचं कारण असं आहे, मी प्रयत्न करून पाहिला, तुम्ही कोणी करून पहा. निरपेक्ष वस्तूंची यादी लिहा की आपल्या जीवनात निरपेक्ष काय. उदाहरणार्थ आता कापड आहे. आपण काय म्हणतोय कापड चांगलं आहे. चांगलं आहे म्हणजे काय, दुसऱ्या कापडापेक्षाच अर्थ होतो त्याचा. किंवा आजचं जेवण चांगलं होतं म्हणजे कालच्या पेक्षा. आज पाणी गरम आहे कालच्या पेक्षा. आजचा दिवस चांगला आहे कालच्या पेक्षा. उद्याचा ह्याच्यापेक्षा चांगला असेल किंवा वाईट असेल. म्हणजे सापेक्षता रहित एकही पदार्थ आपल्या जीवनात अनुभवाचा नाही. चैतन्याला उपमा द्या म्हटलं, कशाची देणं. अनुपम्य मनोहर, मग त्याला उपमाच नाही. गुरुदेव महाराजांनी फार सुंदर सांगितले त्या. मला ते अभंग आठवले की ती चाल आठवली मनावरती, आणि इतक्या सुंदर चालेल सांप्रदायिक. हल्ली कीर्तनाला जावं वाटत नाही कुठे. तू मावली होऊन मयाळ, तू मावली होऊन मयाळ, चंद्राहुनी शीतळ. अनुपम्य मनोहरची चाल. असं असं अनुपम्य मनोहर कासे शोभे पीतांबर, चरणी ब्रीदाचा तोडर, देखिला देवो देखिला
देखिला देऊ योगियांची कसवटी, योगियांची कसवटी. सुंदर झाले, अगदी सत्वभाव जागृत होतो चित्तात. आता काल आम्ही निघालो, आळंदीपासून पुण्याच्या पुढे यायला 3.5 तास गेले. आणि चालक नाही कोणी, मीच. इथे येईपर्यंत पाय आहेत का नाही कळायला मार्ग नाही. मग एवढा प्रवास करून जायचं, 2 तास कीर्तन करून पुन्हा प्रवास करायचा. आणि त्या 2 तासामध्ये सांप्रदायिक नसलेल्या चाली ऐकायच्या. त्या 2 तासामध्ये सगळ्या म्हाताऱ्यांची तोंड बघून यायची. एकदा मी कीर्तनाला गेलो, आता ठिकाण सांगत नाही तुम्हाला. तिथे गेलो तर कीर्तनाचे श्रोते सगळे एक तर म्हातारेच होते. कीर्तनाची वेळ 9 ते 11 आणि 90% लोक झोपी गेली ना. आणि पुढे जे बसले ते घोरायला लागले हो. शेवटी त्यांना मी उठवून सांगितलं, झोपा पण घोरू नका. त्यामुळे परिस्थिती काळ असा आहे. आज बघा, आज कार्तिकी एकादशी, तुम्ही परिसरातली गर्दी बघू नये का तुम्हाला परमार्थाचं स्वरूपच कळतं. परमार्थाचं स्वरूप असंच कळतं की लोकांचा परमार्थ काय दिशेने चाललाय. ते एकदा चक्कर मारून या पंढरपुरात, तुमच्या लक्षात येईल की वारीला आलेला वर्ग कोणत्या वयोगटाचा आहे. वारीला आलेल्या वर्गाची आर्थिक परिस्थिती काय आहे. वारीला आलेली माणसं व्यवसाय काय करतायत जी आज आली आहेत. तुम्ही शोध घ्या, तुमच्या असं लक्षात येईल की तरुण वर्गाची ओढ फार कमी झाली परमार्थाची. आता ज्यांची आत्ता परमार्थाकडे ओढ नाही अशा तरुणांचं म्हातारपण किती भयानक असेल याचा विचार करा. भयानक म्हणजे सहनशक्तीच्या पलीकडे भयानक असेल, लक्षात घ्या. म्हणून परमार्थाचा संस्कार फार महत्वाचा. आता आमच्या बरोबरचे सगळे आता गेले, ब्रह्मलीन झाले. गुरुवारी महाराजांच्या बरोबर ज्यांनी काम केलं सगळे, एक 2-4 लोक शिल्लक राहिले. तर त्यांनी त्यांचा परमार्थ त्यांच्या बालवयात सुरू केला म्हणून मरेपर्यंत टिकला. एका वयानंतर केलेला परमार्थ फारसा फलद्रूप होत नाही. त्याला यद्यपि भगवंत सांगतात, अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित ओहिसा. पण त्याला अनुताप तीर्थी झाला एवढं सोपं वाटतं काय तुम्हाला. आणि मज आतू आला असं लिहितात. माझ्यामध्ये त्याची प्रवृत्ती म्हणजे फार कठीण आहे. म्हणून बालवयात परमार्थ करणंच महत्वाचं. आणि एक मधली पिढी आता जी साधारण 15व्या वर्षापासून 40 वर्षापर्यंत ज्यांचं वय आत्ताच, ते मोबाईलमुळे वाया गेली पिढी. आता आपल्या हातात ते ज्यांचं वय अजून 15-14 पेक्षा कमी आहे अशा मुलांना परमार्थात आणलं पाहिजे. मी त्या म्हाताऱ्यांना सांगतो, तुमचं पोरग ऐकत नाही, नातवाला तर लावा वळण. मधली पिढी समजा गेली, वायात गेली तर गेली. जपानमध्ये विषयांतर होईल सांगतो, शिक्षण पद्धती फार दूषित झाली आणि ती दुरुस्त करण्याची गरज वाटली तिथल्या शिक्षण तज्ञांना. त्यांनी 5 वर्ष शाळाच बंद केल्या आणि संपूर्ण शिक्षण पद्धती बदलून शाळा सुरू केली. परिणाम असा आहे, आज जपान जगात पहिल्या क्रमांकावर. जपानचं जे बजेट असतं, बजेट आपल्या बजेटमधला, भारत सुद्धा फार पुढे जाऊ शकतो. पण अडचण अशी की बजेटमधला फार मोठा भाग संरक्षणावर खर्च होतो. मिलिटरी करता, संरक्षण व्यवस्थापन करता फार मोठं बजेट द्यावं लागतं. जपानचं संरक्षणाचं बजेट 0. त्याचं कारण जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेची. त्या संरक्षणाचा खर्च अमेरिका करते, कारण अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यामुळे आज त्यांच्यावर ही परिस्थिती. म्हणून ही अटच तेव्हा ठेवली गेली 1945 साली की आमच्या संरक्षणाचा खर्च जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. ती घेतली त्यांनी, मग घ्यावी लागली. मग आज जगाला जे शांततेचा, माणुसकीचा संदेश देतात, त्या अमेरिकेने जगातला पहिला अणुबॉम्ब टाकलाय, विसरू नका. मग ज्यांनी विध्वंस केला ते आज शांतता शिकवत आहेत. तुम्हाला गंमत वाटेल, बांगलादेशमध्ये आता सगळं जे घडलं नाही, ती पंतप्रधान कोण आली भारतात, एकही मुस्लिम राष्ट्राने तिला शरण दिलं नाही, भारताने शरण दिलं. तर तिथे ती घडामोड घडली बांगलादेशमध्ये, त्याच्या मागे अमेरिका.
अमेरिका केवढा बलाढ्य देश, बांगलादेश केवढूसा देश. म्हणजे कशा करता अमेरिकेला भारताला रोखायचे, अमेरिकेला भारताचे तुकडे करायचे, अमेरिकेला सनातन धर्मावरच त्यांचं लक्ष आहे. आपल्याला ते पटत नाही की अमेरिकेला सनातन धर्माचं काय करायचं, असं नाही. तिथे अध्यासनं चालतात, जे भारतामध्ये तुकडे कसे पाडता येतील लोकांचे, भांडणं कशी लावता येतील याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे आजची परिस्थिती आपल्याला आहे. अजून काही दिवसांनी अजून भयानक परिस्थिती येणार आहे. हे आता सगळीकडे जे चाललंय का नाही, मतदान करा मतदान करा, ते याच्यासाठी चाललंय की भविष्यकाळ फार भीषण आहे. एक 10-15 वर्षात आपण कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो अशी परिस्थिती. आता केरळचे विषय तर अजून लांब जातो. 1947 पासून 2024 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या 43% कमी झाली. 43% कमी झाली. 1947 मध्ये 33 कोटी का 38 कोटी लोकसंख्या होती भारताची, आज 140 कोटी. ते 140 कोटीमध्ये हिंदू 43% कमी झाले. तरी लोकसंख्या एवढी कशी वाढली शोध घ्या ना तुम्ही थोडा. नेमकी संख्या वाढते कुठं शोधा. तर हिंदूंची तर कमी झाली, मग वाढली कुठं शोधा. त्याचा शोध घेतल्यावर तुमचं असं लक्षात येईल की एक 10-15 वर्षात आपल्याला असं कीर्तन प्रवचन गुंडाळून पळावं लागेल. फार लांबची गोष्ट नाही ती. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपल्या कुमारांवर धर्माचे संस्कार नाही. लहान लहान मुलं त्यांच्या प्रार्थनेची वेळ झाली की जातात बापाबरोबर. आपल्या घरातली लहान लहान मुलं काय करतात बघा, मोबाईल घेऊन बघत बसतात. त्यांना दसरा माहित नाही, दिवाळी माहित नाही, वारी माहित नाही, अभंग माहित नाही, पसायदान माहित नाही, माऊली माहित नाही, आपल्या धर्मातल्या बारीक बारीक गोष्टी माहित नाही. एका धर्मग्रंथात असं लिहिलंय की पृथ्वी चपटी आहे, सरळ आहे, आणि ती उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर डोंगर ठेवले. आणि आजही ती लोक त्याला प्रमाण मानतात. आणि आपलं शास्त्र तर त्यापेक्षा फार शास्त्र शुद्ध आहे. विज्ञान आपल्या अध्यात्माच्या दिशेने निघालं हे लक्षात घ्या. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. स्पेसिस म्हणून एक विषय आहे, युनिक, त्यांचा अभ्यास करणारी जी शास्त्र शाखा आहे, त्यांनी गेल्या वर्षी 8.0 मिलियन हा आकडा त्यांचा आत्ता जाहीर केला 2023 मध्ये. याचा अर्थ आहे 80 लाख. अजून 4 लाख त्यांना सापडायचे आहे. आणि 84 लक्ष योनीचा हिशोब कुठपासून दिलाय, वेदापासून आहे. म्हणजे या जगामध्ये किती योनी आहे त्याचा अभ्यास फार पूर्वी झाला अध्यात्मामध्ये, सनातन धर्मामध्ये. पण आपली लोक अशी आहे बुद्धिभेद करणारी. गुरुवरे महाराज सांगतात सगळ्यात मोठं पाप प्रज्ञा हननाचं आहे. बुद्धिभेद हे सगळ्यात मोठं पाप. म्हणून त्याच्यातून योग्य दिशेने येऊन आपल्या धर्माविषयी आपल्या पुढच्या पिढीला जागृत केलं पाहिजे. धर्माचं आचरण घडलं पाहिजे. आता मंदिर आहे एवढी सुंदर, ते काय बांधकाम बघा ना. आता तुम्ही असं करून दाखवा, प्रश्नच नाही. त्यातला प्रत्येक दगड बोलतो. आम्ही अयोध्येला गेलो प्राणप्रतिष्ठेच्या वेळी, त्या मूर्तिकारांना भेटलो. त्यांनी सांगितलं ते दगड माझ्याशी बोलला, ज्याच्यातून मूर्ती घडवली. म्हणजे त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी अज्ञात आहेत लोकांना. ते म्हणाले दगडाची जात असते. म्हणजे जात या शब्दाचं लोकांना फार वावड आहे. थोडं तरी सांगतो तुम्हाला की दगडाची जात असते. स्त्री जातीचा दगड आणि पुरुष जातीचा दगड असा भेद असतो. आणि त्यांनी सांगितलं स्त्री जातीच्या दगडामध्ये जर पुरुष देवतेची मूर्ती केली तर ती पूर्णत्वाला जात नाही. कुठेतरी काहीतरी गडबड होतेच. किंवा पुरुष जातीच्या दगडात जर स्त्री देवतेची मूर्ती केली तर पूर्णत्वाला जात नाही. मला ओळखायचं कसं, तर ते म्हणले आधी मी दगडाशी बोलतो, महिने बोलतो दगडाशी. म्हणजे आपण म्हणतो नेहमी की दगडाला बोलून काय उपयोग, पण असे माणसापेक्षा दगडाला बोलून उपयोग आहे. कारण संतांच्या दाताच्या कण्याला सांगू पण समाज ऐकत नाही. परंतु त्यांनी सांगितलं काही महिन्यानंतर तो दगड माझ्याशी बोलला. आणि मग मी त्याला नमस्कार करून पहिली चिन्ह हातोडी लावली. म्हणजे दगड आपल्याला सांगतो की मी कोण आहे. पण तुम्ही माणसाला विचारत तू कोण आहे त्याला माहित नाही. तो म्हणतो मी देह आहे. त्याच्या पुढे जाऊन तो म्हणतो विषयात सुख आहे. त्याच्या पुढे जाऊन तो म्हणतो जगत सत्य आहे. याला काय झालं,
एका जावयाने आपल्या सासूरवाडीला दिवाळीत भेट दिली, दिवाळ सणाला. ते जामा तो दशमुख ग्रह म्हणतात. सगळे 9च्या 9 ग्रह एका बाजूला, जावं एका बाजूला. त्यांनी भेट दिली तर ती सासूरवाडी होती कोकणातली. त्यांनी चांगली हापूस आंब्याची पेटी दिली जावया. तो जावई आपल्या बायकोला काय म्हणतो, तुझ्या बापाने देऊन काय दिलं? एक आंब्याची पेटी, झाड थोडी दिलं. तिने बापाला सांगितलं. बाप म्हणला झाड घे बाबा, पण तो झाडच दिला, आमराई थोडी दिली. आमराई घे, तो आमराई दिली, 7 बारा थोडी गेला. तो 7 बारा घे. मग 7 बारा घेतलं म्हणजे स्थावर मालमत्ता झाली, जंगम मालमत्ता थोडी दिली. सोनं नाणं पैसा अडका मला थोडी दिलं, ते घे बाबा. मी संपतच नाही, किती दिलं तर समाधान नाहीच त्याचं. तसं संतांनी आपल्या प्रतीतीचा स्वीकार केला, हेच फार मोठं. आंब्याची पेटी दिली, हेच फार आहे. तुला तर देणं लागतो काय? उलट त्यांनी मुलगी दिली, एक एवढे उपकार आहेत तुझं. तसं आंब्याची पेटी अजून त्याच्या वर दिली त्यांनी. तसं संतांनी आपल्या प्रतीतीचा स्वीकार केला, हेच किती मोठं आहे. अहो, जगताची सत्यत्व भ्रांती सोडा, जगत प्रतीती मानणं सुद्धा संतांकरता गरजेचं नाहीये. तुम्हाला एक गंमत सांगतो. ते पाठ झाला आश्रमातला, विद्यार्थी निघाला, दोरी पडली, दोरीवर त्याला साप बसला. परत आला, दुसऱ्याला सांगितलं तिथं साप, दोघं मिळून गेले. दुसऱ्याला साप दिसला, दुसऱ्याला दोरीच दिसली. गोष्ट संपली. पुष्कळ मोठी, पण आपली संपवली. प्रश्न असा आहे की ज्याला दोरी दिसली त्यांनी सर्प उच्चारावा तरी कटून जातो. का उच्चारावं? कारण त्याला सर्पाचं भानच नाही ना, त्यांनी सर्प उच्चारला कशाला काही. पण असं आहे, याला सर्प दिसला, त्याची संगती त्यांनी सापाला मानल्याशिवाय लागणार नाहीये, हे लक्षात घ्या. ज्याला रज्जूवर सर्प भासला त्याच्या प्रतीतीचा स्वीकार केल्याशिवाय प्रतीतीची संगती लागणार नाही. तसं ज्याला जगत भासलं त्याच्या प्रतीतीची संगती लागण्याकरता संतांनी स्वीकार केला. तर लोकांची अपेक्षा अशी आहे की आता त्यांनी याचं सत्यत्व सुद्धा मानावं. कुणी? संतांनी. अहो, संतांनी प्रतीती मानली, हेच फार मोठं झालं ना. पेटी दिली आंब्याची, हेच फार मोठं झालं ना. आता तुम्ही म्हणता सत्यत्वही माना, विषयात सुखही माना. असं घडणार नाही, कारण नाही आहे तिथे. वस्तुस्थिती तुम्हाला कळली नाही, संतांना कळाली. रज्जूचं ज्ञान तुला नाही, त्याला झालं. मग ज्याला रज्जूचं ज्ञान नाही त्याला व्हावं म्हणून सर्पाची प्रतीती स्वीकार. तसं ज्याला आत्मरूपाचं ज्ञान नाही त्याला व्हावं म्हणून जगत प्रतीती स्वीकार. त्या अध्यास भाष्यामध्ये फार सुंदर विषय, विस्तृत विषय. आता त्याचा विस्तार आपल्याला आता वेळ कमी आहे थोडं. असा आहे व्याकरणातला एक नियम असा आहे, सुप्तिंगंतम पदम. सुबंत किंवा तिंगंत असल्याशिवाय त्याला पद म्हणता येत नाही. सुबंत म्हणजे 2 सूत्र आहेत, सुबंताचं एक आणि तिंगंताचं एक. सुबंताचं आहे स्वौज समौ छष्टाभ्याम भिस्ङेभ्याम भ्यस्नसिभ्याम मोसुप, असं एक सूत्र आहे. आणि दुसरं तिप्तजी सिप्तस्थ मिप्वस्मस ताता जथा साथाम धुमिडुवही महिंग, अशी 2 सूत्र आहेत. ते सु औजस प्रथमा आम औषस द्वितीया टाभ्याम भिस तृतीया अंगेभ्याम भेस चतुर्थी. पुष्कळ व्याकरणात गेल्यावर बाहेर पडायचं अवघड होईल सगळं. आणि तिप्तजी म्हणजे तिथान थी सिथाथ मी वामा, म्हणजे एकतर प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी अशा स्वरूपाचं काहीतरी प्रत्यय, किंवा प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष अशा स्वरूपाचं काहीतरी प्रत्यय असल्याशिवाय त्या पदाला पदत्व नाही. जसं व्याकरणाच्याच दृष्टीने आहे, आता ज्याला कळेल नाही कळलं अतिउत्तम, माझी आवृत्ती जरी समजायला सोडून घ्या. कोणत्याही वर्णाचा उच्चार स्वररहिततेने होत नाही, लक्षात ठेवा. मग नुसत्या कचा उच्चार अकार त्याच्यात आल्याशिवाय होत नाही. उदाहरणार्थ कार्त्स्न्य असा एक शब्द आहे, कार्त्स्न्य. तर त्या कार्त्स्न्यमध्ये काच्या नंतर र, त, स, न, य आणि अ असे 6 आहेत. त्यातला 6वा अ जर त्यात आला नाही त्याचा उच्चार होत नाही.
5 सोडा अजून 25 येऊ द्या, अकार जोपर्यंत त्यात येत नाही त्याचा उच्चारच होत नाही. उदाहरणार्थ वाक्य असं जर म्हटलं तर त्यातला जो क आहे तो क असा आहे, त्याचा उच्चार होत नाही. कारण उच्चारासाठी कमीत कमी 1 मात्रा लागते. एका मात्रेचा ह्रस्व, 2 मात्रांचा दीर्घ आणि 3 मात्रांचा प्लुत. म्हणजे इ हा ह्रस्व आहे, यापेक्षा कमी उच्चार होऊच शकत नाही. अ हा ह्रस्व आहे, आ हा दीर्घ आहे, मग आला 2 मात्रा लागल्या, अला 1 मात्रा लागल्या. आणि जेव्हा ओंकाराचा उच्चार केला जातो ना, तुम्ही तो ओंकार लिहिलेला बघितलाय का कधी कुठे, तर तिथे अवग्रह देतात. ओ आणि म च्या मध्ये एक अवग्रह देतात आणि त्या अवग्रहाच्या पुढे 3 असा आकडा लिहितात. तर तो 3 हा आकडा तिथे 3 अवग्रह सांगतो. ते 3 अवग्रह म्हणजे प्लुतत आहे, दीर्घापेक्षाही अधिक का. म्हणून ह्रस्वापेक्षा कमी जे असेल त्याचा उच्चार होतच नाही. मग ह्रस्व होण्याकरता किमान त्याच्यात अ असला पाहिजे. म्हणून अद्वैत सर्वत्र लक्षात घ्या. व्याकरणातही अद्वैत आहे, संगीतातही अद्वैत आहे. व्याकरणातला अद्वैत असा आहे, आता फळा पाहिजे होतं इथे मी तुम्हाला सांगितलं असतं. गुरुवर्य महाराजांकडून माझ्याकडे तेवढं आलं की शिकवल्याशिवाय करमत नाही. फक्त आता काय झालं, शिकणारे मिळत नाहीत. आता सगळे शिकवणारेच मिळतात. असं आहे, सगळ्यांना गुरु व्हायचं आहे, कोणालाही शिष्य व्हायचं नाही. पण सत्शिष्यच सद्गुरू होतोय, लक्षात ठेवा. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठता गुरुकृपेशिवाय प्राप्त होते काय? अशक्य. तर तो अकार कसा आहे, अ आ इ ई हे जे स्वर आहेत, तर अ ला आ जेव्हा लिहितो आपण, तर अ ला एक काना देतो, त्याचा आ होतो. तसा ई हा जो स्वर आहे, त्या ई ला लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे आपण असा ई जो लिहितो, इमारतीचा ई किंवा ईड लिंबूचा ई, तसं ई लिहिणं ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत अशी अकार लिहायचा आणि अ ला वेलांटी लिहायची, तो सुद्धा ई. म्हणजे त्या ई मध्ये सुद्धा अ आहे. म्हणजे स्वरातही अ आहे, सगळ्या वर्णात तर आहेच. म्हणजे वर्णाचा उच्चारच होऊ शकत नाही अ शिवाय. पण स्वर सुद्धा खरा स्वर एकच म्हणजे अकार. म्हणून ओंकारामध्ये सुद्धा पहिला स्वर अकार आहे. ज्याप्रमाणे चैतन्य अनुस्यूत व्याप्त आहे ना जगात, तसा तो अकार अनुस्यूत आहे. व्याकरणातही ब्रह्म आहे, संगीतातही ब्रह्म आहे. स्वर एक आहे. 7 स्वर, 12 स्वर, 22 श्रुती आपण केलेला भेद, त्याचे आपल्या सोयी करता केलेले तुकडे. दुसरा स्वर एक रेग मारायची, तोच स्वर आहे. म्हणजे इकडे खालचा षडजे, इकडे वरचा षडजे, म्हणजे खर्जे आणि षडजे, एक रेग आहे ती सगळी, त्याचे तुकडे केले आपण. तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर 100 सेंटीमीटरची एक तार घ्या आणि त्या तारेला बांधा कुठेही दोन्ही टोकांना, आणि तुम्ही त्याला हलवा, त्याच्यातून स्वर येणारच आहे. स्वर आहेच त्याच्यात, आणि तो स्वर एकच आहे, एकटाच आहे. मग तुम्ही काय करा, वेगवेगळ्या अंतरावर त्या तारेला दाबत चला, त्याचा स्वर बदलत जा. मग त्याचा विभाग आपण केला आपल्या सोयी करता, इथून इथपर्यंत जाताना मध्ये हे लागतं. म्हणून आपण त्या आपल्या सोयीने केलेले विभाग आहे. वास्तविक त्यात विभाग नाहीच, ते एकच आहे, हे अद्वैत आहे. म्हणून व्याकरणात अद्वैत आहे, संगीतात अद्वैत आहे, जीवनात अद्वैत आहे. पण आपल्याला ते कळत नाही ना. म्हणून सुबंत किंवा तिंगंत असल्याशिवाय त्याला पद म्हणता येत नाही, त्याला काहीतरी लागलं पाहिजे. पण आचार्यांनी अध्यास भाष्यामध्ये जे पद वापरलं ते अस्मत् युष्मत असं वापरलं. व्याकरणाच्या नियमात बसत नाही. आता याच्या पुढचा नियम असा आहे की सिद्धांत आणि व्याकरण याच्यात जर कधी विरोध येईल तर सिद्धांत प्रधान आहे, व्याकरणाला महत्व द्यायचं नाही. म्हणून तिथे आचार्यांनी अस्मत् पद वापरलं. हे का झालं? खरं वापरलं पाहिजे अहम हे पद वापरलं पाहिजे. कारण अस्मत् शब्द जेव्हा चालतो तेव्हा अहम आवाम वयम प्रथमा, माम मा आवाम नो अस्मान्ना द्वितीया, मया आवाभ्याम अस्माभिः द्वितीया, असा तो चालतो. तर त्याचं पहिलं प्रथमा एकवचन आहे अहम, म्हणून किमान अहम म्हटलं पाहिजे. पण अहम या ज्ञानामध्ये तुम्हाला जे अहम अशा स्वरूपाचं ज्ञान आहे त्यात कशा कशाचा अंतर्भाव होतो याची यादी काढा.
त्यात आत्मरूप आहे का नाही तर निश्चित आहे, पण ते आत्मरूप असा निश्चय आहे का नाही. मग त्यात काय काय आहे अहम मध्ये आत्मस्वरूपाच्या नंतर आलेला कारण देह आहे, सूक्ष्म देह आहे, स्थूल देह आहे. स्थूल देह संबंधी पदार्थ आहे. मग त्या सगळ्या आत्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त असलेल्या पदार्थांची व्यावृत्ती करण्याकरता अस्मत् म्हणण्याशिवाय पर्यायच नाही. म्हणजे ज्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही असं अस्मत् आहे की नाही, तसं ज्याच्या नंतर काहीही आलेलं नाही असं आत्मरूप आहे, म्हणून अस्मत् वापरतो. अहम म्हटलं तर त्याला ज्याप्रमाणे प्रत्यय लागला तसं या आत्मरूपाच्या पुढच्या गोष्टी त्यात लागत गेल्या, चिकटत गेल्या, आणि फार लांब गेल्यानंतर त्याला अहम असं ज्ञान झालं. तुम्ही बघा, बाहेरून आल्यानंतर माणूस काय सांगतो, मी आलो. मी आलो म्हणजे कोण? मी म्हणजे देह आला. खरं असं आहे, देहाच्या व्यावृत्तीने आत्मरूपाचं ज्ञान झालं पाहिजे, पण असं घडत नाही. लोक आत्मरूपाची व्यावृत्ती करायला बसली. अहम म्हणताना आत्मरूपाला बाजूला सारायला लागली. विषयामध्ये इतक्या तन्मयतेने प्रवृत्त होतात. आम्ही पाहतो मुलांचं की मुलं जेव्हा त्या मोबाईलमध्ये बघायला लागतात, देहभान विवर्जित होतात. तीच अवस्था भजनात झाली पाहिजे. खरं तर तीच अवस्था भगवत भक्तीमध्ये, भगवंताचं दर्शन झाल्या क्षणी देहभाव विवर्जित झाला पाहिजे मनुष्य, पण असं घडत नाही. याचं कारण देहभाव सुटत नाही. अहम हे जे ज्ञान आहे ते आत्मरूपाच्या व्यतिरिक्त जास्त आहे, आत्मरूपाचं कमी आहे किंवा नाहीच आहे. म्हणून त्याला विशेष पद वापरलं, विदित आत्मना. आत्मरूपाला ज्यांनी ओळखलं, ज्यांनी अनात्म पदार्थांची व्यावृत्ती केलेली आहे, त्याला म्हटलं विदित आत्मना. झाली वेळ आपली, तुला 1-2 मिनिटात उपसंहार करून राहिलेला विषय उद्या बोलायचा. विषय संपवायची काही करायची नाही कधीच. म्हणजे अध्ययनातलं तर हे फार महत्वाचं आहे. प्रवचन कीर्तनात ठीक एक वेळ, कारण ती वेळेची मर्यादा असते कुठेतरी. आता आपल्याकडे उद्याचा दिवस आहे म्हणून आपण थांबतो. उद्याचं नसतं तर आज संपवलं असतं, काही ना काही सांगू, कुठेतरी थांबायचं. कारण ही प्रक्रिया आहे. लोक आश्रमात आल्यावर विचारतात, किती वर्षात मी कीर्तन करू? मी तर सांगतो, तू पिशवीत उचल बाबा, तू थांबूच नको. मालक थोडे सौम्य बोलतात. ते म्हणतात, असं आहे बा, कीर्तन करणं एका दिवसाचं काम. एक वही घेऊन ये, पेन घेऊन ये, कुठलं एक अभंग घे, त्याच्यावर तो चिंतन मी सांगतो तू लिहून घे, पाठ कर, चला कीर्तन कर. काय लागते? कीर्तन ही आलेल्या अनुभवाच्या अनुवादाची कृती असली पाहिजे. कीर्तनात अनुभव प्रतिपादन केला पाहिजे, प्रवचनात अनुभव सांगितला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. मग तो येण्याकरता किती काळ लागेल याला मर्यादा नाही घालता. कुणाला काना वचनाचीही भेटली तत्क्षणी त्याचा निश्चय होतो की मी ब्रह्मरूप आहे, तत्क्षणी. आणि काही काहीचं मरायला टेकतात पण होत नाही, कीर्तन करून होत नाही. मग मी कीर्तनकार कधी ना, हा फार दुय्यम प्रश्न आहे, बहिरंग आहे. म्हणून थोडा आता असा उपसंहार करून थांबवा. म्हणून त्यांनी आत्मरूपाला ओळखलेलं आहे, अनात्म पदार्थांची व्यावृत्ती केली. ते अभितः ब्रह्मनिर्वाणम वर्तते, ते ब्रह्मस्वरूप होऊनच राहतात, असा याचा भाव आहे. माऊलींनी जे गेले ते तर इतकं सूक्ष्म. माऊलींची चाळणी मारल्याशिवाय भगवद्गीता करू शकत. काय लक्षात ठेवायचं, ते तुम्हाला जर बघायचं असेल, आता सगळ्यांकडे मोबाईल आहे. खरगपूर IIT त्यांच्या वेबसाईटवर जा, भगवद्गीतेवर प्रसिद्ध असलेल्या 19 टीका आहेत. म्हणजे अगदी मधुसूदनी टीकेपासून 19 संस्कृत टीका आहेत, सलग एकाखाली एक. हे सगळ्या वाचा तुम्ही, मी वाचल्या म्हणून सांगतो. आणि नंतर ज्ञानेश्वरी पहा. त्या 19चा जर नंबर लावायचा झाला, ज्ञानेश्वरी 20वी असेल तर ज्ञानेश्वरीपासूनच सुरुवात केली पाहिजे, अशी परिस्थिती.
म्हणजे कोणाविषयी अनादर न ठेवता पण आदर ठेवून सामान्य मनुष्याला भगवद्गीतेचं गुह्य जर समजून घ्यायचं असेल तर माऊली ज्ञानोबा यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण भगवंताला अभिप्रेत काय आहे मी नेहमी सांगतोय की मगाशी सांगितलं ना, जगद्गुरु तुकोबारायांना काय सांगायचं हे कळणं महत्वाचं. मला काय कळलं हे महत्वाचं नाही. कितीतरी आमच्या एका मित्रांनी एक पुस्तक लिहिलं, मला कळलेले तुकोबाराय. आम्हाला काय करायचं, तुला काय कळलं आम्हाला काय करायचं. त्यांना जे म्हणायचं तर तुला कळलं का नाही हे महत्वाचं आहे ना. तसं भगवंताला जे म्हणायचंय ते जर आपल्याला कळायचं असेल ज्ञानेश्वरीशिवाय पर्याय निसंशय होतो मनुष्य. एक उदाहरण सांगतो थांबतो. उदाहरण असे 11व्या अध्यायातले विश्वरूप दर्शनाच्या नंतरच. एक तर ते विश्वरूप दर्शन होत नव्हतं म्हणून भगवंताने दिव्य दृष्टी दिली, त्या ते विश्वरूपाचं दर्शन झालं. तो घाबरला द्यायला. आता दिव्य दृष्टी म्हणजे काय ते सांगतो पुढे. आणि तिने आपले डोळे घट्ट बंद केले. बंद केल्यानंतर जे दिसत होतं म्हणून डोळे बंद केले तेच दिसायला लागले. तर माऊलींचं तिथे माऊलींनी असं सांगितलंय, कैसे अनुग्रहाचे करणे, अर्जुनाचे पाहणे आणि न पाहणे दोन्ही व्यापिली तेणे नारायण. पाहणं भगवंताने व्यापलं ही दिव्य दृष्टी नाही, न पाहणं व्यापलं ही दिव्य दृष्टी. डोळे उघडे असताना देव दिसतो यात नवल नाही, लक्षात घ्या. तुम्ही करून बघा, मी करून सांगतो तुम्हाला. तुम्ही जर एकांतात बसाल आणि डोळे बंद कराल आणि तुमच्या चित्तात विषयासक्ती असेल तर पहिला विषयच दिसेल. भगवंत दिसूच शकत. आणि डोळे बंद केल्यावर जर भगवंत दिसेल लागला तर डोळे उघडल्यावर काहीही दिसो तुम्हाला भगवंत दिसेल. हे जळी स्थळी काष्ठी पाषाणी अहो काही दिसत नसताना जर देव दिसतो तर दिसत असल्यावर देव दिसलाच पाहिजे, किंवा दिसावा म्हणून प्रयत्न करावा लागणारच नाही. ही दिव्य दृष्टी आहे. मग डोळे बंद केल्यानंतरही भगवंत, म्हणून तर मौनामध्ये व्याख्यान कसं, तर जसं न पाहणं भगवंतानी व्यापलंय ना तसं न बोलणंही भगवंतानी व्यापलं. आणि त्यातच भगवंताविषयीचं प्रवचन आहे. गुरोस्तु मौनम व्याख्यानम आणि शिष्यस्तु छिन्न संशय. या अवस्थेला आपण या जन्मात कधीतरी प्राप्त व्हावं अशी भगवंताकडे प्रार्थना करायची. आज कार्तिकी एकादशीचा दिवस आहे. माझ्या समजुतीप्रमाणे वारकरी संप्रदायाचे जे मोठे सण आहेत त्यातल्या क्रमांक 2चा हा सण आहे. क्रमांक 1चा सण म्हणजे आषाढी एकादशी आणि क्रमांक 2 म्हणजे कार्तिकी एकादशी. तर आजचा फार मोठा सण आहे. तर भगवंताने या एकादशीच्या दिवशी आपल्यावर अनुग्रह करावा आणि कधीतरी आपल्याला ही अवस्था प्राप्त व्हावी. काम क्रोध वियुक्तानाम यतचेतसाम विदित आत्मनाम, या अवस्थेला आपण कधीतरी प्राप्त व्हावं अशी भगवंताकडे प्रार्थना करून आपण थांबू.